काल गंगाखेड पालम आणि पूर्णा विधानसभेचे अधिकृत उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेमध्ये गंगाखेडचा माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांनी आंबेडकर घराण्याबद्दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराबद्दल अतिशय खालच्या दर्जामध्ये टीका टिप्पणी केली। त्याला माझं सांगणं आहे की तुझ्यासारखे तू जे बोलला की विकाऊ आंबेडकर, तुझ्यासारख्या 56 माजी आमदाराला विकत घेण्याची ताकद ही आंबेडकरी परिवारामध्ये आहे आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये आहे। तू जे बोलला आणि ते बोलत असताना बाजूला बसलेला जो उमेदवार होता तो त्याच्या बोलण्यावर हसत होता। म्हणजे याच्यावर आम्हाला कळून येत चुकले की तुम्ही दोघेही या विधानसभेचे जातीवादी नेते आहात आणि आंबेडकरी समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही। मी स्वतः रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष मधुसूदन केंद्रे तुला सांगतो की तुला या वक्तव्याचा अतिशय मोठा हिसाब चुकता करावा लागेल। तू जिथं भेटशील तिथं आंबेडकरी समाज तुला चोपल्याशिवाय राहणार नाही। आंबेडकर घराण्याच्या बद्दल बोलण्याची तुझी लायकी नसताना तू एवढ्या खालच्या दर्जावर बोललास हे तू लक्षात ठेव की तुझी सर्वात मोठी चुकी झालेली आहे। तुला याच्यासाठी खूप मोठं फळ भोगावं लागेल की तुला मी वॉर्निंग देतो आणि मी आंबेडकरी समाजाला इथं सांगू इच्छितो की अशा जातीवादी लोकांना, ज्या जातीवादी लोकांसाठी हे जातीवादी आमदार प्रचार करायलेत, अशा लोकांना त्यांची जागा दाखवून द्या, त्यांची अवकात दाखवून द्या आणि आंबेडकर घराण्याची ताकद त्या लोकांना दाखवून द्या। एवढंच बोलतो, थांबतो। जय भीम।